तुम्हाला इतका टोकाचा निर्णय का घ्यावा लागला? काय ती परिस्थिती होती जेणेकरून तुम्हाला बंडासारखं पाऊल उचलावं लागलं? एखादा मोठा निर्णय किंवा टोकाची भूमिका माणूस का घेतो त्याला कारणेही मोठी असतात आणि अगदी टोकाला गेलेली असतात. जर आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं तर आदित्य सुद्धा बाजूला करून स्वतः मुख्यमंत्री झाले. काय नेमकं काय घडलं? हे सगळे कपोल कल्पित सगळ्या गोष्टी आहेत. एक आरोप असा पण केला जातो तुमच्या वरती किंवा भाजपवरती पण की आरोप होतात, घोटाळ्याचे आरोप होतात, पण तेच लोक पुन्हा तुमच्या सोबत दिसतात. असं का? बघा, आरोप आणि आरोपी याच्यामध्ये फरक आहे. अचानक असं काय झालं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते? बिलकुल नाही. मोदी साहेबांनी पण डेव्हलपमेंटवर ही निवडणूक घेतलेली आहे. आम्ही देखील ही विकासावर निवडणूक घेतलेली आहे. नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष मुलाखतीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, गेल्या 70 वर्षात महाराष्ट्रानं जे राजकारण पाहिलं नाही ते गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला मिळालं. पण जे राजकारण दिसलं ते टीव्हीच्या स्क्रीनवर असेल किंवा वर्तमानपत्रात, पण याच्यापेक्षा बरंच राजकारण हे पडद्याच्या मागे घडलं. त्याच्यावरचा पडदा उठवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रातली जनता जेव्हा लोकसभा निवडणुकीत आपलं मत बनवू पाहते तेव्हा हे मत बनवत असताना सगळ्या बाजू समोर आल्या पाहिजेत ही आपली भूमिका आहे. आणि पडद्यामागच्या त्या राजकारणावरचा आज पडदा उठवण्याचा प्रयत्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडून आपण करणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर आता आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. धन्यवाद. निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला आहे, धडाकेबाज सगळ्या सभा सुरू आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत तितकेच टोकदार आरोप एकमेकांच्या वरती होत आहेत. या सगळ्या आरोपांची सुरुवात पुन्हा 2019ला झालेलं सत्तांतर आणि त्याच्यानंतर तुम्ही केलेलं बंड, या सगळ्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर आरोप होत आहेत. महाराष्ट्राला तुम्ही हे कसं सांगाल की तुम्हाला इतका टोकाचा निर्णय का घ्यावा लागला? काय ती परिस्थिती होती जेणेकरून तुम्हाला बंडासारखं पाऊल उचलावं लागलं? खरं म्हणजे एखादा मोठा निर्णय किंवा टोकाची भूमिका माणूस का घेतो त्याला कारणेही मोठी असतात आणि अगदी टोकाला गेलेली असतात. त्यामुळे आम्ही जे बंडनी उठाव आम्ही केला तो एक साधा सुद्धा नव्हता की एक 50 आमदार सोबत आले. याचं कारण आपण समजू शकता की एखादा नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य देखील इकडचं तिकडे जाताना खूप विचार करतो. आज 40+10 50 आमदार आज उठाव करतात आणि वेगळी भूमिका घेतात. त्यामध्ये 7-8 मंत्री. हे शेवटी जे काही बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका आणि पक्षाची वैचारिक भूमिका जी आहे शिवसेनेची, याच्या विरुद्ध कुठेतरी म्हणजे त्याला तडा गेल्यामुळे आणि लोकांच्या मनामध्ये असंच होतं की शिवसेना भाजपचं गठबंधन सरकार स्थापन होईल. परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. आणि जी काही आकडेवारी आली, ज्या दिवशी रिझल्ट आले, जेवढे नंबर्स आले, त्या नंबर्स बघून मग पक्षाच्या प्रमुखाने ठरवलं की आपल्याशिवाय आता सरकार बनत नाही. आणि मग त्यांनी त्यांचा डाव टाकला. प्री प्लॅन होते. प्री प्लॅन म्हणजे त्यांनी तो त्या डाव टाकला आणि मग त्यांनी म्हटलं 2.5 वर्ष आम्हाला द्या. हे कारण होतं. आणि मग तिथून सुरुवात झाली. 2.5 वर्ष जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा म्हणाले पहिले 2.5 वर्ष द्या, आम्हाला भाजपवर विश्वास नाही, ते एकदा सत्तेत बसले की परत 2.5 वर्ष मिळणार नाहीत. म्हणजे हे जे काय आहे सगळं प्री प्लॅन आहे. आणि त्यांना मुख्यमंत्री बनण्याची सुप्त इच्छा अनेक वर्षापासून होती. त्यांनी सांगायला पाहिजे होतं. पण ते म्हणजे शरद पवारांची इच्छा होती. शरद पवारांकडे 2 दूत पाठवले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उद्धवजींचं नाव घ्या मुख्यमंत्री पदासाठी. या सगळ्या गोष्टी लपत नसतात. आणि मग शरद पवारांकडून, पवार साहेबांकडून त्यांचे हात वरती घेऊन यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, यांना मुख्यमंत्री करूया. या सगळ्या गोष्टी काय लपतात का? स्क्रिप्टेड होते. सगळं ठरलेलं आहे. पवार साहेबांनी त्यांना विचारलं 2 दूतांना, उद्धवजींची तयारी आहे का?
हो आम्हाला त्यांनीच पाठवलंय. आणि या सगळ्या गोष्टी ज्या लोकांनी मला सांगितल्या त्याची मी नावं घेऊ इच्छित नाही, योग्य वेळ पुढे घे. परंतु हे सगळं जर सांगितलं असतं, मी त्यांना म्हणालो देखील, मला जेव्हा त्यांनी सांगितलं शरद पवार साहेब म्हणतात की उद्धवजी तुम्हाला व्हायला पाहिजे, त्यावेळेस मी खूप संयम ठेवला आणि मी त्यांना सांगितलं या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आम्हाला अगोदर सांगितल्या असत्या तशा प्रकारचा आम्ही सगळं माहोल तयार केला असता. हा एकनाथ शिंदे सत्तेसाठी पूर्तीसाठी कधीही कुठल्याही मोहाला बळी पडलेला कार्यकर्ता नाही. हा बाळासाहेब ठाकरेंचा, दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही मोहापायी सत्तेपायी कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही. स्वतःचा स्वार्थ कधी बघितलाच नाही. मी फक्त आणि फक्त पक्षाचा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचाच बघतो. सर, एक गोष्ट आहे, साधारण 5 वर्षापूर्वी अशीच एक घटना घडली. ही थोडीशी वैयक्तिक बाब मी तुम्हाला विचारतोय. तुमच्या आई हॉस्पिटलमध्ये होत्या, तुम्ही पालघरच्या सभेला निघाला होता आणि नेमकं त्याच वेळी तुम्हाला त्या प्रचाराला जात असताना कळलं की आई गेल्या. पण तुम्ही कार्यकर्त्याला दिलेला शब्द लोक तिथं थांबतायत याच्यासाठी पक्षाला प्राधान्य देत ती सभा पूर्ण केली. याचा अर्थ असा की आई इतकं स्थान पक्षाला दिलं, त्या पक्षामध्ये असं काय घडलं की तुम्हाला इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलं? असं काय घडलं नेमकं, तुम्ही आज हे सांगणार आहात? तो दुर्दैवी प्रसंग माझ्या आयुष्यात आला. माझ्या गाडीमध्ये स्वतः राजेंद्र गावित होते उमेदवार, आणि मी जवळपास अर्ध अंतर कापून गेलो होतो आणि मोखाड्याजवळ गेल्यानंतर त्या घाटामध्ये मला फोन आला की तुम्ही कुठे आहात. मी म्हणालो असं तुम्ही हॉस्पिटलला लवकर या. तेव्हाच मला समजलं की आई माझी आता या जगात नाही. पण मी ते जाणवू दिलं नाही. मी डॉक्टरला सांगितलं मी 8 ते 9 वाजेपर्यंत पोहोचतो. आणि राजेंद्र गावित यांच्या खासदारकीच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी ज्या सभा लाईनअप केल्या होत्या तिकडे हजारो शेकडो लोक उभे होते. त्या ठिकाणी मी गेलो, सभा पूर्ण केल्या आणि मग मी हॉस्पिटलमध्ये आलो. हे सगळं कुणासाठी? आई एवढं प्रेम मी माझ्या पक्षालाही दिलं, शिवसेनेला दिलं, बाळासाहेबांच्या शिवसेनेला दिलं. आणि त्यांनी मला काय दिलं? आईचं दूध विकणारे असं म्हटलं. ज्या आईचा जीव माझा गेला, जी आई माझ्या या जगात राहिली नाही, असा कुठला मुलगा असेल की तो विचार करतोय की कर्तव्याला प्राधान्य मी दिलं त्यावेळेस. पण तरी तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न होत होता. तुम्हाला तिथं अशा परिस्थितीत संपवण्याचा प्रयत्न होत होता. त्यांनी सगळे प्रयत्न केले. माझं म्हणजे पहिलं तर काय मिळालं, काय घेणार होते माझ्याकडून हा विषय मला महत्वाचा नाहीये. परंतु जिथे जिथे तडजोड होत होती, हिंदुत्वाच्या बद्दल तडजोड होत होती, सावरकरांचा वारंवार अपमान होत होता, सभागृहामध्ये एक ब्र शब्द काढण्याची हिंमत कोणाची नव्हती. आणि जे काही निर्णय महाविकास आघाडी घेत होती त्यामध्ये वारंवार बाळासाहेबांच्या विचारांना तडा जात होता. तोंड दाबून बुक्क्याचा मार लोक सहन करत होते आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होतं. मुख्यमंत्री असताना शिवसैनिक जेलमध्ये जात होते, मोक्कामध्ये जात होते, तडीपाऱ्या होत होत्या आणि हे सगळं निमूटपणे सहन आपले लोक करत होते. शेवटी जेव्हा आपल्याच माणसांच्या विरुद्ध कट कारस्थान जेव्हा प्रमुख मंडळी करते तेव्हा दुःख होतं. आपल्याच माणसांना संपवायचं, आपल्याच माणसांच्या विरोधामध्ये कारस्थानी करायची, मग ते गडचिरोली असेल, सुरक्षा असेल किंवा एखादी कुठली जुनी केस असेल, त्याच्यामध्ये आपल्याच लोकांची चौकशी करायची, आपल्याच लोकांना गुंतवायचं आणि आपल्या लोकांना राजकारणातून संपवायचं. हा जर कोणी विडा उचलला असेल आणि ते कारस्थान सुरू असेल तर मग शेवटी बाळासाहेबांचा शिवसैनिक, दिघे साहेबांचा शिवसैनिक म्हणून जागृत होणारच. अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली आहे.
पक्षातलं तुमचं स्थान वाढत होतं, तुमचं नेतृत्व पेलवत नव्हतं, त्यांच्या डोक्यात काहीतरी होतं आणि तुम्ही त्यात आडकाठी होता. हा याच्या मागचं मुख्य कारण होतं. तुम्ही तुमच्या विरोधात जे षडयंत्र करत होते असं तुम्ही म्हणता. मी तर मला समजत नाही की माझ्यामुळे कुणाला अडथळा किंवा आडकाठी, कारण मी सगळ्याच बाजूने तयार होतो. मी पक्ष मोठा व्हायला पाहिजे, पक्ष पुढे गेला पाहिजे, आपल्या आमदारांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या मतदारसंघातली विकास कामं व्हायला पाहिजे, हेच मी पाहत होतो. मला कुठलाही इगो नव्हता, मला कुठलाही स्वार्थ नव्हता. मी अख्खं आयुष्य जे आहे पक्षासाठी घालवलं, ते सगळ्यांना माहित आहे. माझा स्वभाव माहित आहे, मदत करण्याचा स्वभाव माहित आहे. म्हणून तर एवढे आमदार माझ्यासोबत आले. 50 आमदार एक विश्वास ठेवतात. ही छोटी गोष्ट नाही, ही देशातली मोठी गोष्ट आहे. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या आड तुम्ही होता? बिलकुल नाही. त्यांनी जेव्हा मला सांगितलं, अगोदर ते म्हणाले मला व्हायचं नाहीये, शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करणार आहे, आणि मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगून सगळ्या गोष्टी करत होतो. जेव्हा पवार साहेबांचं नाव घेतल्यानंतर सुद्धा मी विचार केला, आता यांना मोह झालेला आहे सत्तेचा, खुर्चीचा, आता यांना होऊ द्या, आपण काम करूया. एवढे मी पेशन्स ठेवले. पण जेव्हा तुम्ही ज्याने पक्षासाठी एवढी ताकद उभी केली, आमदारांना सांभाळलं, पक्षाला प्रत्येक कुठे कुठे निवडणूक होती तिथे तिथे विजय मिळवून दिला, अहोरात्र मेहनत केली, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. आम्ही तर श्रीकांत आणि आम्ही 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस भेट होत नव्हत्या. असं करत असताना जर मग त्या पद्धतीने मी त्यांना पूर्ण सहकार्य करत होतो, मुख्यमंत्री झाले, होऊ द्या चला, यांची इच्छा होती, एवढंच सांगितलं. तुम्ही हे सांगितलं असतं आम्हाला तर आम्ही तशी तयारी केली असती. परंतु त्यानंतर जेव्हा त्यांनी खच्चीकरण सुरू केलं, आणि म्हणजे माणूस काहीतरी चूक करेल आणि डिस्टर्ब होईल आणि काहीतरी निर्णय घेईल, आपोआप आपला सुंठीवातून खोकला जाईल, अशा प्रकारची जेव्हा भावना समोरच्या माणसाच्या मनामध्ये निर्माण होते, त्यावेळेस त्या पक्षामध्ये आणि बाळासाहेबांचे विचार तिथे पायदळी तुडवले जात असतील, तर मग कसं काय तिकडे आपण राहू शकतो. शेवटी आम्ही काम करणारे लोक आहोत. पूर्ण कामकाज ठप्प होतं, कोविडच्या नावाखाली पूर्ण बंद होतं, प्रकल्प बंद होते इगोमुळे. आरे असेल, मेट्रो असेल, मेट्रो 3, मेट्रो 2, मेट्रो 7, समृद्धी हायवेला विरोध केला. आज समृद्धी हायवे बाळासाहेबांचं नाव आम्ही दिलं. अटल सेतूमध्ये अडकाट्या आणल्या. सगळ्या प्रकल्पांनी अँटी डेव्हलपमेंट हा त्यांचा अजेंडा होता. पण आरोप असा सुद्धा आता त्यांनी केलेला आहे की देवेंद्र फडणवीसांनी त्यांना शब्द दिला की आदित्य ठाकरेंना मी ग्रूम करतो, दिल्लीत जातो. मग जर आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं तर आदित्य सुद्धा बाजूला करून स्वतः मुख्यमंत्री झाले. काय नेमकं काय घडलं? हे सगळे कपोल कल्पित सगळ्या गोष्टी आहेत. ना यांना अमितभाईंनी शब्द दिला 2.5 वर्ष, ना देवेंद्रजींनी सांगितलं की याला मुख्यमंत्री करतो. मग त्याला मुख्यमंत्री करायचं होतं, स्वतः का बसले खुर्चीत? सगळ्यांना बाजूला करून स्वतःच पालखीत बसले. हे कुठलं नेतृत्व आहे? हे स्वार्थी नेतृत्व आहे. स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे आणि आपल्या परिवाराच्या पलीकडे त्यांना काही दिसत नव्हतं. कार्यकर्ते मेला काय, जगला काय, जेलमध्ये गेला काय, तुम्ही फेस करा. मग जे घडलं ते पुत्रमोहासाठी तुम्ही फेस करा. ह्या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. काय बाबा ठीक आहे, चल मी बघतो, तुम लढो हम कपडा सांभाळते, असं बाळासाहेबांनी नाही केलं. बाळासाहेब कार्यकर्त्या मागे उभे राहिले, म्हणून शिवसेना इथपर्यंत मोठी झाली. म्हणून हे सगळे जुने आमचे नेते, ज्या रामदासबाईंपासून सगळे लोक आज जीवाला जीव देणारे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी बाळासाहेबांमुळे शिवसेनेमध्ये राहिले. बाळासाहेबांमधला ह्यांच्यातला फरक हाच आहे. हाच तर फरक आहे. बाळासाहेब पक्षासाठी, जनतेसाठी, शिवसैनिकांसाठी आणि आपल्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी प्रसिद्ध होते. हे निसर्ग सोडलं. हे फक्त वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक महत्वाकांक्षा, वैयक्तिक इच्छा आणि आपलं कुटुंब, याच्या पलीकडे कधी त्यांची लाईफस्टाईल बघा.
त्यांच्याकडून आरोप असा केला जातो की तुम्हाला भाजपनं ब्लॅकमेल केलं म्हणून तुम्ही हे बंड केलं. मी कुठल्याही दबावाखाली कधी कुठलं माझ्या आयुष्यात काम केलं नाही. मी जे केलं आतापर्यंत ते माझ्या इच्छेविरुद्ध नाही, माझ्या मनापासून मी केलेलं आहे. मी भूमिका जी घेतली ती सडेतोड भूमिका घेतली. मी यांच्याशी बोलत गेलो. मला यांनी सर्व प्रवाहातून सगळ्या प्रक्रियेतून बाजूला केलं. तसं दुधातून काय पुत्र मोहापैकी आता तो त्यांचा मोह तर होताच. ते तर बोलून दाखवायचे की राजकारण मला कुठे यालाच चालवायचं. आणि म्हणून तरी सुद्धा आम्ही त्यांच्या मुलाच्या विरुद्ध नव्हतो. त्याला मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरवलं ना. मी स्वतः त्याच्याबरोबर गेलो, यात्रा केली, सगळं केलं. आणि मला विरोधात असण्याचं कारण नाही. माझं एवढंच म्हणणं होतं की आपला पक्ष मजबूत करणे. जर अनेक प्रादेशिक पक्ष अनेक वेळा सत्तेत येतात, आपला पक्ष एकदाही सत्तेत आला, याचं कारण काय? याच्या मुळाशी केलं पाहिजे. कार्यकर्ते मोठे केले पाहिजे. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून पक्षाचा स्वार्थ, कार्यकर्त्यांना काय हवं नको हे बघितलं पाहिजे. ठिकठिकाणी कार्यकर्ते जेव्हा मोठे होतात तेव्हा पक्षाला बळ मिळतं, पक्ष मोठा होतो. पण हे यांनी केलं नाही. यांना एक प्रकारची एक इनसिक्युरिटी होती. मास लीडर यांना नको होता. फक्त आजूबाजूला होला हो करणारे लोक पाहिजे, त्याचा पक्ष मोठा होतो. आदित्य ठाकरे यांच्याकडून आता आरोप करण्यात आला श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संदर्भात. पण आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला 25व्या वाढदिवसाला 25 अँब्युलन्स तुम्ही दिल्या ना. 30व्या वाढदिवसाला 30 अँब्युलन्स दिल्या. कधी तुम्हाला हिशोब विचारला ह्या अँब्युलन्स कुठून आल्या किंवा काय? जे आता हिशोब विचारला जातो. खरं म्हणजे श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा हिशोब हा जाहीर आहे. आणि त्या फाउंडेशन मधून अँब्युलन्स, रक्तदान शिबिर, चष्मा शिबिर, मेडिकल कॅम्प घेतले जातात. लोकांना त्याचा उपयोग होतोय. कुणाचं शिक्षण, कुणाला आपण दत्तक घेतोय, त्याचं आयुष्य बदलतोय. कुणाला कृत्रिम पाय पाहिजे, कुणाला हात पाहिजे, सगळं तिथून मिळतंय. आणि हे एकीकडे आहे. तुम्हाला अधिकार काय? अशा जे लोकाभिमुख काम करतंय त्यांच्यावर आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कारण कोविडमध्ये तुम्ही भ्रष्टाचार केला. कोविडमध्ये कोविड सेंटर आपल्या आपल्या लोकांना दिले. खिचडीमध्ये घोटाळा केला. डेड बॉडी बॅगमध्ये घोटाळा केला. हे सगळे जे तुम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये जेव्हा कोविडमध्ये लोक मरत होते आणि तुम्ही पैसे करत होते, तुम्हाला काय आरोप करायचा अधिकार आहे? पण सर, एक आरोप असा पण केला जातो तुमच्या वरती किंवा भाजपवरती पण की आरोप होतात, घोटाळ्याचे आरोप होतात, पण तेच लोक पुन्हा तुमच्यासोबत दिसतात. असं का? नाही, बघा, आरोप आणि आरोपी याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे आरोप करणं आणि तो आरोप सिद्ध होणं याच्यामध्ये फरक आहे. आणि त्यामुळे मी तर सांगतो की बाबा, आता हे जे आरोपी आहेत हे भ्रष्टाचारामधले, या कोविडमधले, या मुंबई महापालिकेचा पैसा उधळणारे, यांना लोक येणाऱ्या निवडणुकांमध्ये धडा शिकवणार. तुम्हाला एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला आवडला नाही, म्हणून ही आरोपांची सगळी पचनी पडला नाही. कारण शेवटी सोन्याचा चमचा घेऊन तुमच्या हेलिकॉप्टरवर टीका केली जाते. हेलिकॉप्टर काय, आता मी काय गाडी चालवत जाऊ यांच्यासारखा? 8 तासामध्ये मी 10,000 फाईल सह्या करतो. मुख्यमंत्री आहे, माझं टाइम सेव्हिंग करायला लागतो, वेळ वाचवायला लागतो. माझं एक मिनिट जनतेच्या हितासाठी मी खर्च करतो. आणि मला आवड आहे तिकडे गेल्यावर शेती करायचं. मी शेतकरी आहे, त्याचा अभिमान आहे तुम्हाला. त्याचा मला अभिमान आहे. आणि तुम्ही शिव्या देताय कोणाला? शेतकऱ्याला, शेतकऱ्याच्या मुलाला. ह्या पोटसूळ का? दिवस रात्र झोपता उठता एकनाथ शिंदे, जनता शून्य आहे. सर, लोकसभा निवडणुकीची सगळी रणधुमाळी आहे. पक्ष स्थापन होणं, पक्ष तुमच्याकडे येणं, राज्याचे मुख्यमंत्री, पक्षप्रमुख आणि त्यानंतरची ही सगळ्यात मोठी निवडणूक तुमची. ही पहिली अग्निपरीक्षा आहे तुमची. खरं म्हणजे ही निवडणूक
सगळ्यांसाठी महत्वाची आहे. कारण ही निवडणूक फक्त एका पक्षाची नाही, ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे, ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ज्यांनी 10 वर्षामध्ये जे आमूलाग्र बदल घडवले, ज्या काँग्रेसने 50-60 वर्ष काही केलं नाही, ते 10 वर्षात मोदीजींनी केलं. आणि म्हणून मोदीजींना पुन्हा या देशाला पुढे न्यायचं असेल, आर्थिक महासत्ता बनवायचं असेल, तर पुन्हा मोदींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे आम्ही सर्व महायुतीचे लोक अगदी स्वतःची निवडणूक आहे असं समजून आम्ही काम करतो आणि आमच्यासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे. सर, पहिल्या टप्प्यापर्यंत विकासाचे सगळे मुद्दे होते, पण अचानक असं काय झालं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. असं काय झालं नेमकं की हिंदुत्वावर, हिंदू मुस्लिमवर ही निवडणूक येताना पाहायला मिळते, प्रचाराची दिशा बदलताना? बिलकुल नाही. मोदी साहेबांनी पण डेव्हलपमेंटवर ही निवडणूक घेतलेली आहे. आम्ही देखील ही विकासावर निवडणूक घेतलेली आहे. समोरची माणसं जेव्हा एका विशिष्ट समुदायाचं लांगुलचालन करतात आणि त्यांना फसवतात, त्यांना दिशाभूल करतात आणि त्यांचा फक्त आणि फक्त वोट बँकसाठी वापर करतात, त्यावेळेस त्या समाजाला देखील त्याचे डोळे उघडले पाहिजे. तुम्हाला 50-60 वर्षात काय दिलं? तुम्हाला गरीब ते गरीब ठेवलं, तुम्हाला मागण्याचीच भूमिकेमध्ये ठेवलं. परंतु केंद्र सरकारने घेतलेल्या योजना, सुरू केलेल्या योजना, 80 कोटी जनतेला मोफत राशन मिळणार. तिथे फक्त हिंदू आहेत, तिथे हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, इसाई आहेत. जे गरीब आहेत 80 कोटी जनते ते सगळ्यांना मिळणार. आज 25 कोटी काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. गरीबी हटली का? गरीबी हटली नाही, गरीब हटला. गरीब अजून गरीब झाला. परंतु मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरीबी, दारिद्र्य रेषेच्या वर काढली. त्याच्यामध्ये मुस्लिम नाही आहेत का? त्यामुळे आणि ज्या राज्य सरकारने देखील अनेक योजना सगळ्यांसाठी केल्या. मुस्लिमांचा मौलाना आझाद मंडळ आहे, ज्याचं 30 कोटी रुपये आतापर्यंत ठेवत होते. काय त्याला सुविधा द्यायची नाही? पण आमच्या सरकारने 500 कोटी केले. आमचं सरकार जे आहे हे इथला देशभक्त मुस्लिम आहे, त्याच्या विरोधामध्ये नाही. पण आरोप हा जो पाकिस्तानचे गोडवे गाणारा जो मुस्लिम आहे त्याच्या विरोधात मोदीजी पण तेच करतात. त्यामुळे असं हिंदू मुस्लिम हा कुठलाही कलर, हे कलर देणारे हे समोरचे महाविकास आघाडी आहे, हे मुस्लिमांना दिशाभूल करतायत. मुस्लिमांच्या मतांवर त्यांना निवडून यायचं आहे, हेच फक्त आहे. मुस्लिम मतदान झाल्यानंतर कोण कुठला कुठे काय ह्याचं काही यांच्याकडे नसतं. परंतु आम्ही या सर्व बाबींमध्ये सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी आणि विकासाच्या मुद्द्यावर आमची निवडणूक आहे, विकासाचा अजेंडाच आमची निवडणूक आहे. या सगळ्या निवडणुकीमध्ये दुसरा टप्पा आला आता, पण दुसऱ्या टप्प्याच्या वेळी सुद्धा काही जागांचं जागा वाटप पूर्ण झालेलं नाही किंवा फॉर्म्युला समोर येत नाही. काय फॉर्म्युला ठरलाय नेमका? 1-2 दिवसामध्ये सगळं आमच्या 13 जागा तर क्लिअर झालेल्या आहेत. अजून 2-3 जागा क्लिअर होऊन जातील. त्यामुळे जागा तुम्हाला मिळतील आणि आम्हाला विश्वास आहे की महायुतीमध्ये आम्ही त्या जागा जिंकू. ठाणे नाशिक तुमच्याकडे? बिलकुल. म्हणजे ठाणे आणि नाशिक, ठाणे हे आनंदीगे साहेबांचं ठाणे आहे. एक फार सेंटिमेंटच आहे, त्याच्याबरोबर इमोशन आहे. त्यामुळे नक्की ती जागा वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे आणि नक्की मिळेल. पण सर, एक तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे तुम्ही मान्य कराल की नाही माहित नाही, पण जेव्हा जागा वाटप होणार होतं, सुरुवात होणार होती, तेव्हा विरोधकांनी सातत्यानं तुमच्यावर अशी टीका केली की भाजप जेवढ्या तुम्हाला जागा देईल ना तेवढ्या तुम्हाला घ्याव्या लागतील आणि गप्प बसावं लागेल, अशा प्रकारचं एक नेरेटिव्ह होतं. पण आज असं दिसतंय की तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत एका जागेसाठी झुंज देताय, लढताय. तुमचे मित्र असेल किंवा तुमचे विरोधक असतील, तुम्हाला जोखायला कमी पडले? बार्गेनिंग तुमचं स्ट्रॉंग आहे? हे अजून त्यांना जोखायला कमी पडले म्हणून तर ते सत्तेच्या बाहेर गेले ना. त्यांनी लाईटली घेतलं. हा कोण आहे, याला संपून टाकू आपण, याचं राजकीय अस्तित्व संपू. दिल्ली जे म्हणेल ते करतील असं त्यांचं नाही. सरकार बदलताना पण त्यांनी एकनाथ शिंदेला ओळखलं नाही. तुम्ही अन्याय करणार किती करणार? एक लिमिट असते अन्याय सहन करण्याची. तुम्ही जर एखाद्याला संपवायचा निर्णय घेतला तर
तो हातपाय मारणार आणि त्यावेळेस देखील तुम्ही लाईटली घेतला. आजही तुम्ही लाईटली घेताय. परंतु मी आणि महायुती भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आम्ही एक दोन अशा 2-4 सीटांसाठी आमच्यामध्ये कधीही संघर्ष होणार नाही. त्यांच्या बघा ना, एकाच जागेवर 2-2 माणसं उभे आहेत, गळ्यात गळीन पायात पाय असे करून मला विचारायचं त्याच्याबद्दल. तुम्ही 5 ते 6 जणांची तिकीट कापली आता, पण एकही बंड झालेलं नाहीये. तुम्ही बोलवता, आता काय करता माहित नाही, पण बंड होऊ दिलेलं नाही तुम्ही एकही. हेच तर विशेष आहे. जसं 50 लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, 13 खासदारांनी विश्वास ठेवला, तसं या निवडणुकीत देखील समीकरणं असतात. त्यांची तिकीट कापली म्हणजे ते काही वाईट आहे तसं नाही आहे. परंतु एक आपल्याला एक इलेक्टिव्ह मेरिट असतं. तिथली काही पॉकेट्समध्ये काही समीकरणं बदललेली असतात. त्यामुळे आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. शेवटी एक सीट आपल्याला जिंकायची आहे. परंतु मी एवढ्या जागा बदलून सुद्धा एकही खासदार नाराज झाला नाही. तो कामाला लागला आणि आपल्या जो नवीन दिलेल्या कॅन्डिडेटचं काम करू लागला. त्या सर्व जागा निवडून येतील आणि ज्यांना आम्ही तिकीट आता दिलेलं नाही त्यांचा योग्य तो सन्मान, त्यांना योग्य ती संधी देणार आम्ही. हा विश्वास त्या आपल्या उमेदवारांनी ठेवलाय त्याबद्दल मी त्यांना खरंच धन्यवाद देतो. तुम्ही पारवेंच्या प्रचारासाठी गेला. 42 डिग्री टेम्परेचरमध्ये तुम्ही गाडीवर बसून सुद्धा प्रचार करत होता आणि आम्ही ऐकलं, ते टीव्हीवर पाहिलं की तुम्ही धनुष्यबाण म्हणून प्रचार सुद्धा, एक सामान्य कार्यकर्ता ज्याप्रमाणे प्रचार करतो तशा प्रमाणे प्रचार करताना सुद्धा आम्ही पाहिलं. अनेक असे उमेदवार आहेत ज्यांचे अर्ज भरण्यासाठी तुम्ही स्वतः गेला. दुसऱ्या बाजूला तुमचे विरोधक जे आहेत ते घरात बसून अर्ज देत होते. समजा हा बेसिक फरक महाराष्ट्राच्या आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये गेला का, की दोन नेतृत्वामधला हा फरक आहे? बिलकुल फरक तर आहेच. घरात बसून राज्य चालवता येत नाही. घरात बसून शेतकऱ्यांशी संवाद म्हणजे त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत नाही. घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करून काम करता येत नाही. त्याला प्रत्यक्ष फील्डवर जावं लागतं. मी जे रामटेकमध्ये केलं ते माझ्या कार्यकर्त्यासाठी, महायुतीच्या एक सीटसाठी मी गेलोय. मी शिवसेनेच्याकडे गेलो, मी भाजपाच्या उमेदवाराकडे गेलो, मी राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडे गेलो, मी आमच्या जानकरांकडे पण काल गेलो. कारण मला प्रत्येक जागा महत्वाची आहे. त्यासाठी उन्हातानाची पर्वा न करता काम करावं लागतं, तर यश मिळतं. घरात बसून यश मिळत नाही. ठीक आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदेची उमेदवारी तुम्ही न जाहीर करता देवेंद्र फडणवीसांनी केली. हे काही राजकीय गणित आहे, एक शहकाक्ष आहे की काय, की किंवा कधीपर्यंत? असं काहीच नाही. श्रीकांत शिंदे प्रचार करतोय, त्याला जनतेनेच उमेदवार जाहीर करून टाकलाय आणि जनता त्याला निवडून आणणार आहे. त्यामुळे त्यात कुठलंही कन्फ्युजन नाही. कन्फ्युजन जे क्रिएट करत होते समोरचे लोक, त्याला उत्तर देवेंद्रजींनी दिलं. पण सर, प्रकाश आंबेडकरांनी एक आरोप केलाय आणि सामान्य माणसाच्या मनात सुद्धा हा प्रश्न आहे किंवा कन्फ्युजन आहे की तगडे उमेदवार एकमेकांच्या विरोधात दिले जात असताना श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात जणू काही बाय द्यावा अशा प्रकारचा उमेदवार देणं हे एक प्रकारचं फिक्सिंग आहे, हे प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला नाव घेऊन. याचं उत्तर तुम्हाला उद्धव ठाकरेंशी बोलायला लागेल. याचं उत्तर उद्धवजींकडून तुम्हाला घ्यायला लागेल. पण असं काही नाहीये. म्हणजे असं काय ते तर आम्हाला पाण्यात बघतायत. मोगलांच्या काय सत्ताजी धनाजी घोड्यांना पण दिसत. पण मग आदित्य ठाकरे उभे राहू शकले असते विरोधात. मग ते अगोदर बोलत होते, चॅलेंज देत होते. मी इकडे उभा राहतो, मी तिकडे उभा राहतो. आता तिथे श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघात जाऊन उभं राहायला पाहिजे होतं. त्यांना संधी होती. चॅलेंज स्वीकारलं नाही त्यांनी, देणाऱ्यांनीच स्वीकारलं नाही असं म्हणा. काय त्या पोराटोरांबद्दल मला बोलणं योग्य नाही. या सगळ्या कॅम्पेनमध्ये सर सामान्य माणसाचं एक आहे, गेल्या 5 वर्षातलं राजकारण पाहिल्यानंतर सामान्य माणसाला असं एक निराशा पण आलेली आहे की आपण काय करणार, कोणालाही मत दिलं तरी शेवटी हे काय होतंय. त्यामुळे मतदानाची टक्केवारी सुद्धा कमी होतीये. सामान्य माणसाच्या मनात एक विश्वास निर्माण करणं पुन्हा एकदा हे सगळ्याच राजकीय नेत्यांच्या समोरचं एक चॅलेंज आहे का? बिलकुल. खरं म्हणजे मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. मतदारांनी मतदान केलं पाहिजे असं आवाहन मी करतो आपल्या चॅनेलच्या माध्यमातून. कारण एक मत तुमचं इतिहास घडवतं. तुमचं एक मत देशाचा विकासाला असतं. एक मत तुमचं देशाच्या प्रगतीला असतं. आणि त्यामुळे
राज्याच्या विकासासाठी देखील तुमच्या एका मताचं फार महत्व आहे. त्यामुळे मतदान प्रत्येकाने करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे पवित्र काम प्रत्येकाने पार पाडलं पाहिजे. राहिली गोष्ट दुसरी, मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम. आपण मला सांगा, 2.5 वर्षामध्ये मागच्या काय काम झालं? सगळे प्रकल्प बंद पाडले होते. मेट्रोचे प्रकल्प, आरेचे प्रकल्प, मगाशी मी सांगितलं तुम्हाला तसं समृद्धी महामार्ग, आपला अटल सेतू, कोस्टल हायवे, काय काम चालू होतं? मुंबईतले रस्ते खड्डे सगळीकडे पडले होते. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, जगभरातले लोक येतात. अरे तिथे काय कशी मुंबई पाहिजे? तुम्ही सगळं बंद केलं होतं. इगोमुळे केंद्र सरकारकडून तुम्ही मदत मागत नव्हता. इगोमुळे तुम्ही अनेक प्रकल्प बंद पाडले. मेट्रो 3 सारखा प्रकल्पाची तुम्ही चौकशी लावत होतात. मी सांगितलं हा प्रकल्प 30-40 लाख लोकांना प्रवास देणार आहे, दिलासा देणार आहे. मग आम्ही जे काम सुरू केलं गेल्या आता 2 वर्षही नाही झाली, आज आमचे निर्णय बघा. शेतकऱ्यांसाठी आम्ही निर्णय घेतले. 6,000 केंद्राचे, 6,000 आमचे, 12,000 रुपये थेट बँकेच्या त्यांच्या डीबीटी, 1 रुपयात पीक विमा योजना, महिला सक्षमीकरण, लेक लाडकी लखपती. किती निर्णय घेतले आम्ही, शासन आपल्या दारी. आज सगळीकडे प्रकल्प सुरू आहेत. सगळीकडे देशामध्ये नंबर 1 चे प्रकल्प आज महाराष्ट्रात सुरू आहे. याचा मला अभिमान आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये आपण मागे गेलो होतो, पुन्हा परत पहिल्या नंबरवर आलो. मग लोक कोणाला वोट करणार? घरी बसलेल्या ना, शिव्या शाप देणाऱ्यांना की काम करणाऱ्यांना? सर, मग सगळं काम व्यवस्थित सुरू होतं. लोकांनी तुमचं आणि भाजपचं समीकरण सुद्धा स्वीकारलेलं होतं. तुमची भूमिका सुद्धा लोकांना एक वेळ मान्य केली. पण असं सगळं सुरू असताना अजित पवारांची एंट्री ही थोडीशी लोकांना म्हणजे असं दचकल्यासारखं झालं, किंवा हे कशासाठी हा प्रश्न अनेकांना पडला. त्याबद्दल देवेंद्रजींनी उत्तर दिलंय की आमची युती आहे, जी वैचारिक युती आहे, शिवसेना भाजपची 25 वर्षाची आमची वैचारिक युती आहे आणि अजितदादांची एक पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे, पॉलिटिकल अलायन्स, ते त्यांनी जाहीर केले. उशिरा आले ते नाही, आता आलेत ना, आलेत. त्यांचं स्वागत आम्ही केले. मोदीजींचं नेतृत्व, मोदीजींचं विकासाचा विजन, राज्यामध्ये जी थांबलेली कामं तेही होते अगोदरच्या सरकारमध्ये, ती सगळी आम्ही फटाफट सुरू केली. सिंचनाचे प्रकल्प 3-4 प्रकल्प फक्त 2.5 वर्षात केले. आम्ही 122 प्रकल्प केले 2 वर्षाच्या आत. अजून 2 वर्ष कंप्लीट नाही झाली, 2.25 वर्षामध्ये आम्ही केलंय. आज काय काय निर्णय घेतले आम्ही, एकावर एक निर्णय घेतले. थप्पी लागली आहे. मग लोक आज जे आम्हाला भेटतात सभांमधून, त्यांचं जे काय एक्सप्रेशन आहे, त्यांचा प्रतिसाद आहे, त्यावरून कळत आहे. नाही तर आम्ही जर चूक केली असती, चुकीचा निर्णय घेतला असता, तर लोक आमच्याकडे पाठ फिरवली असती लोकांनी. एक महाराष्ट्रातला धगधगता विषय आहे सर, त्याच्याबद्दल आपण बोलायला हवं. विशेषतः आपण जेव्हा मराठवाड्यात चाललोय तेव्हा त्याच्याबद्दल तर प्रकर्षानं बोललंच पाहिजे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा आहे. तो तुमच्याकडून खूप सकारात्मकरित्या आशेनं पाहतोय. त्याच्याबद्दलचे अनेक निर्णय तुम्ही घेतले, पण तरी सुद्धा ती धग आजही मराठवाड्यात कमी आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या नंतर ती धग अजून कायम आपल्याला दिसतेय. मराठा समाजाला तुम्ही कसं आश्वस्त कराल, जो विश्वास तुमच्यावर त्यांनी दाखवलाय? खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारची होती. अगोदरच्या सरकारमध्ये देखील मी होतो, देवेंद्रजी होते मुख्यमंत्री, त्याही वेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टामध्ये टिकवलं. सुप्रीम कोर्टामध्ये दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर ते रद्द झालं. त्यानंतर आम्ही आता 2.5 वर्षात काही करू शकलो नाही, कारण आमच्या हातात काही नव्हतं. पण जसं आमचं सरकार आलं तसं आम्ही आयोगाचं पुनर्गठन केलं, एम्पिरिकल डेटा गोळा केला, एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्व्हे केला. 2-2, 3-3 लाख लोक दररोज तिथे सर्व्हे करत होते. आणि जे सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं, मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे हे सिद्ध करा. आणि मग कुणाची कच्ची घरं आहेत, कोण मोलमजुरी करतो, घरकाम करतो, माताडी काम करतो, आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत, ऊसतोड कर्मचारी आहेत, सगळं डिटेल काढला. आणि त्या डिटेल सर्व्हेमुळे आज आम्ही मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण दिलं 10%.
मी जाहीर शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची की मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, इतर समाजाला ओबीसी, इतर समाजाला धक्का न लावता ते आम्ही पूर्ण केलं. आज कोर्टामध्ये ज्यांनी कधीही आरक्षण दिलं नाही त्यांनी वंचित ठेवलं. आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा समाजाचा फक्त आणि फक्त वापर करून घेतला. मोठमोठे नेते झाले, सत्ताधीश झाले, सरकारमध्ये आले, सरकार बनवलं, परंतु मराठा समाजाला तसाच वंचित ठेवलं. का? तुमच्याकडे संधी होती, तुम्ही तेव्हा ती दिली नाही. आणि आम्ही दिल्यानंतर तुम्ही म्हणता हे टिकणार कसं? अरे का टिकणार नाही हे सांगा आम्हाला, आम्ही टिकणार कसं आम्ही हे सांगतो. कारण आताचं जे आरक्षण आहे ते कोर्टात काही लोक गेली आहेत, परंतु कोर्टाने त्याला स्टे दिलेला नाही. आज त्यांना लाभ मिळण्याची सुरुवात झालेली आहे. आणि हा जे मराठा आरक्षण आम्ही दिलंय ते पूर्ण कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारं आरक्षण. पण ते अध्यादेशावर अडून बसले. आणि दुसरी गोष्ट, कुणबी प्रमाणपत्र हा निर्णय होता, पण कुणबी प्रमाणपत्र दिले जात नव्हते मराठवाड्यात. जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली. जस्टिस शिंदे कमिटीने पण खूप मोठं काम केलं. मनोज जरांगे पाटील त्यांनी त्यांचे आभार देखील मानलेले आहेत. जस्टिस शिंदे कमिटीवर त्यांनी विश्वास देखील दाखवलेला आहे. मग जस्टिस शिंदे कमिटी आणि आमचं शासन सर्व लोक याच्यामध्ये काम करून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि कुणबी प्रमाणपत्र दिले जे कधीच मिळत नव्हते. तेलंगणापर्यंत पाठवलं, तिथले देखील काही रिपोर्ट्स आहेत, काही तिथले पुरावे आहेत, ते गोळा करून म्हणजे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा देखील निर्णय आणि दिले देखील सरकारने आज. आणि म्हणून जे आज टीका करतायत त्यांनी स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघायला पाहिजे की आम्ही काय केलं. जेव्हा आमच्याकडे संधी होती त्यावेळेस आम्ही संधी दिली नाही, संधीचं सोनं केलं नाही, या मराठा समाजाला असाच वंचित ठेवलंय. आणि म्हणून मराठा समाज सुटण्या त्यांनी विचार केला पाहिजे, आपलं कोण आणि परकं कोण. त्यामुळे जे मनोज जरांगे पाटील यांनी देखील या निवडणुकीमध्ये त्यांना देखील काही लोक काही तटस्थ भूमिका घेतली. त्यांचा लढा हा सामाजिक लढा आहे, समाजाला न्याय देण्यासाठी. म्हणून तर सरकार त्यांना मदत करते. राजकीय लढा असता तर मग. पण आरोप असा जरा ना की मनोज जरांगेच्या पाठीशी तुम्हीच आहात म्हणून मी चांगल्या कार्यकर्त्याच्या मागे नेहमी उभा राहतो. एवढी डेअरिंग कोण करेल, एवढे धाडस कोण करेल जाहीरपणे बोलण्याचं? इतर समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय कोणी दिला? आज कुणबी प्रमाणपत्र, मराठा समाज 10% आरक्षण, याचा लाभ आता घ्यायला. दुसरी गोष्ट जे अध्यादेश आपण म्हणालो त्याच्यावर काम चालू आहे, अध्यादेशाची अंमलबजावणी होईल, त्याच्यावर काम चालू आहे. त्याच्यावर जे आक्षेप आलेले आहेत त्याची स्क्रुटिनी चालू आहे, छाननी चालू आहे. आणि सरकार प्रत्येक बाबीमध्ये पॉझिटिव्ह आहे. सर, एक राजकीय आरोप राहिला, काही गुन्हे जे दाखल झालेले आहेत, काही मनोज जरांगे पाटील यांना अपरोक्ष काही लोकांनी काही घटना केलेल्या आहेत. आज त्याचा मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. कायदा हातात घेण्याचं त्यांनी कुणालाही सांगितलंय, कुणी कायदा हातात घेऊ नका. मग अशा वेळेस जे गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्याची ग्रॅव्हिटी बघून ते गुन्हे देखील आम्ही सरकार मागे घेईल. लोकशाहीमध्ये आंदोलन करणं ठीक आहे, पण जाळपोळ करणं, आज माणसांवर हल्ला करणं हे तर राज्यामध्ये कुणालाच करता येणार नाही. आणि म्हणून कायदा सुव्यवस्था राखणं, अबाधित राखणे सर्व जनतेच्या दृष्टीने हिताच आहे. त्यामुळे सरकार आकसाने सूडबुद्धीने कुठल्याही कुणावरही कारवाई करणार नाही. कारवाईचा मुद्दा आला म्हणून वेगळ्या पद्धतीने राजकीय देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्रयत्न सुरू होता. आणखी काही भाजपचे नेते होते, त्यांना अटक करण्याचा प्रयत्न सुरू होता. हे खरं आहे? 100% खरं आहे. कारण मलाच स्वतःलाच या गोष्टीची माहिती दिली होती. आणि एक तो गिरीश महाजन, इथला प्रवीण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड हे तर होतेच. आणि देवेंद्र फडणवीसांचं पण त्याच्यामध्ये नाव घेतलं होतं. म्हणजे यांना अटक झाली तर भाजप बॅकफुटला जाईल आणि भारतीय जनता पक्षातले काही लोक या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये फोडायचे, त्यांच्यावर प्रेशर टाकायचं, त्यांना टॉर्चर करायचं. ही सगळी राजनीती आणि कारस्थान होतं. एवढं करून ते थांबले नाहीत. आणि आपल्याच लोकांना देखील नाउमेद करायचं, आपल्या लोकांना देखील राजकारणातून संपवण्याचं कारस्थान जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेस मग आम्ही हा निर्णय घेतला. सर, हे आनंद दिघेंच्या बद्दल पण झालं. आनंद दिघे साहेबांचा देखील
त्यांची लोकप्रियता आणि एक त्यांचं संघटन कौशल्य हे सारखं सलत होतं मनामध्ये, आणि म्हणून त्यांना त्या पदावरून काढण्याचा देखील निर्णय जवळपास घेतला होता. त्याचे साक्षीदार माझ्याकडे आहे. पण आनंद दिघेजींना हात लावला, त्यांचं पद काढलं तर काय होईल याची भीती होती. परंतु असे जे दिघे साहेबांसारखे कर्मठ कार्यकर्ते, हजारो लाखो लोकांचे पोसिंदे यांचं खच्चीकरण करून काय पक्ष वाढणार? राज ठाकरेंच्या बद्दल ते झालं. त्यांच्याबद्दल ते काय मागत होते? जिकडे शिवसेना नाही, बाळासाहेब म्हणाले त्यांना देऊया. परंतु शिवसेना जिकडे नाही तिथे वाढवण्याची संधी देणं हे पक्षाच्या हिताचं असतं. परंतु स्वहित समोर, दुसऱ्या म्हणजे स्वतःच्या स्वार्थासमोर, इनसिक्युरिटी, म्हणजे राज ठाकरेंना काही भाग दिला तर ते मोठं काम करतील आणि पक्षामध्ये दबदबा निर्माण करतील. असे नेते पक्ष मोठा करू शकत. पण राज ठाकरे आपल्या शिवसेनेमध्ये येतील आणि पक्षप्रमुख होतील अशा प्रकारच्या काही वावड्यामध्ये त्यांनी तर त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. पण तुमचं आणि राज ठाकरेंचे संबंध खूप चांगले आहेत. आता त्यांनी मदत सुद्धा तुम्हाला केली, संवाद तुमचा खूप चांगला आहे. शिवसेनेत असताना सुद्धा संवाद चांगला होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमधले बेसिक फरक काय? शिवसेनेत असताना आमचे संबंध होते, पण ते आम्हाला दाखवता येत नव्हते. हे काय कसं आहे, याच्यामध्ये राजकारणामध्ये मोठं मन ठेवावं लागतं. हे कोत्या मन ठेवून चालत नाही, कद्रू वृत्ती ठेवून जात नाही. राज ठाकरे यांनी त्यांच्यामध्ये एवढाच फरक आहे की राज ठाकरे मोकळ्या मनाचे आहेत. जे आहे ते मोकळं ढोकळं आहे, मोकळं ढाकळं आहे बोलणं. पण यांचं पोटात एक या सगळ्या गोष्टी आहेत. सर, मी 5 व्यक्तीची नावं घेणार आहे. मला वाटतं एका वाक्यात त्या व्यक्तीचं तुमच्या मनातलं चित्र त्याच्यातून तुम्ही सांगावं अशी माझी अपेक्षा आहे. पहिलं नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. विकास पुरुष, देशाला पुढे नेणारा, महासत्तेकडे नेणारा, 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा, बेदाग असा प्रधानमंत्री. देवेंद्र फडणवीस. एक कुशल जे विजन असलेला नेता, ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी अनेक कामं त्या काळात केली. दुर्दैवाने यांनी बंद केली, ती आम्ही आमचं सरकार आल्यावर सुरू केली. म्हणजे लोकांच्या हितासाठी निर्णय घेणारा एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. आज ते उपमुख्यमंत्री, आम्ही सोबत काम करतोय ऍज अ टीम. आमचा उद्देश एवढाच, सरकारचा फायदा जनतेला. अजित पवार पण सकाळी उठून लवकर काम करणार आहे आणि त्यांचा रोकटोक स्वभाव आहे. कोटात एक असं काही नाही त्यांचं. मोकळ्या मनाचा माणूस आहे. उद्धव ठाकरे त्यांच्याबद्दल तर बोललो ना आता काय. राज ठाकरे त्यांच्याबद्दल जनता या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपलं मत ठरवणार आहे. जनतेला ठरवायचं आपण कुणासोबत जायचंय. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. इतक्या सविस्तरपणे सगळी रोखोक मतं तुम्ही मांडली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद.